सोलापूर शहरातील माता प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 13 फुटी भव्य मूर्तीची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक लेझिमच्या तालावर परिसर दणाणून गेला। मिरवणुकीचा शुभारंभ सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक गणेश वानकर, नगरसेवक ऋण्मयी गवळी, नगरसेवक सोनाली गायकवाड यांच्या हस्ते झाले। उद्घाटनानंतर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेनिका ऋण्मयी गवळी व सोनाली गायकवाड यांनी लेझिमचा ठेका धरला। मिरवणुकीची सुरुवात दमानी नगर येथील पावन गणपती मंदिरपासून होऊन मरीआई चौक मार्गे थोबडे वस्ती येथे समारोप झाला। या मिरवणुकीत 100 महिलांचा पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग लाभला। धनगरी ढोल, मल्लखांब, दांडपट्टा यांसह पारंपरिक कलांचे सादरीकरण झाले। यावेळी संस्थापक महेश मुदलियार, उत्सवाध्यक्ष सोमनाथ मस्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, मुन्ना वानकर, दत्तात्रय वानकर, लहू गायकवाड, चंद्रकांत पवार, महादेव गवळी, श्याम गांगर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती। ही मिरवणूक प्रतिष्ठान येथे सर्वात भव्य दिव्य शिवरायांची मूर्ती स्थापनेच्या यावेळी येथे बोलवल्याबद्दल पूजेचा सर्वांचे आभार मानते आणि सर्व शिवसैनिक शिवजयंतीला आलेल्या सर्व भक्तांचे शिवजन्म महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नागरिकांना मी मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो। आज आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये दादर विभागामध्ये माता प्रतिष्ठानने सर्वात मोठी भव्य दिव्य अशी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। भव्य दिव्य अशी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर यांच्या शुभ हस्ते आज छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पूजा करून या माता प्रतिष्ठानच्या मंडळाची मिरवणुकीची सुरुवात करण्यात आलेली आहे। मी माता प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना बोलून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडला।